नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ब्रेन बूम मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत जेईई मेन्स 2026 रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती, तारीख, फॉर्म भरण्याची प्रक्रिया, एलिजिबिलिटी, शिफ्ट्स अँड काउन्सिलिंग आणि तयारी टिप्स। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। जेईई मेन्स म्हणजे काय आहे? JEE मेन्स हा भारतातील एक महत्त्वाचा इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे। हा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA कडून घेतला जातो। जेईई मेन्स पास झाल्यावर JEE ॲडव्हान्ससाठी पात्रता मिळते, ज्याद्वारे IITs मध्ये तुम्हाला काय करतो? प्रवेश मिळत असतो। याच्यामध्ये दोन एक्झाम पेपर्स असतात। पेपर फर्स्ट हा BE आणि BTech साठी असतो, ज्याद्वारे NITS, IITs आणि CFTIs आणि इतर मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये तुम्हाला काय होतं? ॲडमिशन मिळत असते। आणि पेपर 2 हा बी आर्किटेक्ट आणि बी प्लॅनिंगसाठी असतो, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग कोर्सेससाठी जे काही कोर्सेस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतो? ॲडमिशन मिळत असतं। याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो? उमेदवारांचे वय 17 वर्षापेक्षा जास्त असणे अतिशय आवश्यक असतं। 12वी किंवा समकक्ष परीक्षा पास केलेली असावी। त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे विषय त्यांना अनिवार्य आहेत। ओव्हरऑल मार्किंगमध्ये मिनिमम 75%। SC आणि STला याच्यामध्ये सूट आवश्यक लागू आहे। जे उमेदवार 2024 किंवा 2025 मध्ये 12वी पूर्ण करीत आहेत ते सुद्धा याच्यामध्ये काय करू शकतात? अर्ज करू शकतात। NTA ने अद्याप जेईई मेन्स 2026च्या निश्चित तारीख जाहीर केलेली नाही। अंदाज आहे की नोंदणी प्रक्रिया या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल। नोंदणी ऑनलाईन करावी लागेल। त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? सर्व माहिती काय करायची आहे? फिलअप करायची आहे। तुमच्यासाठी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। रजिस्ट्रेशन सुरू होतात हे करा, ज्यामध्ये फॉर्ममध्ये सर्व माहिती काय करा? बरोबर भरा, फीस वेळेवर भरा, हार्ड कॉपी आणि फी रिसिप्ट जतन करून शेवटपर्यंत ठेवा। यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? प्रथम तुम्ही jeemains.nta.nic.in वर जा। दिलेली वेबसाईट आहे या ठिकाणी, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेईई मेन्स 2026 रजिस्ट्रेशन लिंक यावरती क्लिक करायचं आहे। नवीन अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे? क्रिएट करायचं आहे। त्यामध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा त्या ठिकाणी काय करायचा आहे? टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरायचा आहे। त्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल असेल, त्याच्यामध्ये नाव असेल, जन्मतारीख असेल, लिंग इत्यादी तुम्हाला काय करायचं आहे? फिल करायचं आहे। त्यानंतर तुमचं अकॅडमिक डिटेल, त्याच्यामध्ये 10वी आणि 12वी मार्क्स, बोर्डाचं नाव वगैरे असणार आहे ते पण तुम्हाला फिल करायचं आहे। आणि एक्झाम डिटेल्स जे आहेत पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, शिफ्ट आणि त्यानंतर तुमचं शहर त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामसाठी निवडायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे आणि फीस पेड करायची आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर जी रिसिप्ट प्रिंट मिळणार आहे ते प्रिंट तुम्हाला शेवटपर्यंत काय करायचं आहे? जपून ठेवायचं आहे। शिफ्ट टायमिंग असणार आहे सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आणि शिफ्ट सेकंड असणार आहे तुमची 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत। पेपर फर्स्ट बी आणि BTech यांच्या बेसिसवर असणार आहे। सब्जेक्ट BA BTech साठी असणार आहे। सब्जेक्ट असणार आहे त्याचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स। मोड असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची आणि टोटल क्वेश्चन असणार आहे तुम्हाला 90 आणि ड्युरेशन असणार आहे 3 तासाचा। यामध्ये निगेटिव्ह मार्क्स असणार आहे 1 मार्क डिटेक्ट फॉर इच रॉंग आन्सर। प्रत्येक रॉंग क्वेश्चनसाठी तुम्हाला काय करणार आहे? 1 मार्क कट करण्यात येणार आहे। आणि पेपर दुसरा असणार आहे बी आर्किटेक्ट आणि बी प्लॅनिंगसाठी असणार आहे। यासाठी विषय असणार आहे मॅथ ॲप्टिट्यूड टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे बी आर्किटेक्टसाठी आणि कॉम्प्युटर बेस्ड फॉर मॅथ्स अँड ॲप्टिट्यूड टेस्ट, ड्रॉइंग टेस्ट ऑफलाईन असणार आहे। रिझल्ट लागल्यानंतर JOSAS काउन्सिलिंगसाठी पात्रता मिळेल। NIT साठी आणि IITs CFTI साठी प्रवेश मिळण्यासाठी तुम्हाला JOSAS काउन्सिलिंग खूप महत्त्वाची आहे, ते देणं खूप गरजेचं आहे। पेपर फर्स्ट मध्ये चांगले मार्क्स मिळणं अतिशय आवश्यक आहे, कारण ते जेईई ॲडव्हान्ससाठी एलिजिबल ठरतात आणि पेपर 2 मध्ये बी आर्किटेक्ट आणि बी प्लॅनिंगसाठी नोंदणी करावी लागणार आहे। ही टिप्स आहेत प्रिपरेशन टिप्स तुमच्यासाठी। रजिस्ट्रेशन सुरू होताच करा। फॉर्म भरताना सर्व माहिती कृपया बरोबर भरा। सिलेबस आधीपासून कव्हर करा। फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स प्रिव्हियस इयर पेपर्स आणि मॉक टेस्ट करा, जेणेकरून तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होईल। एक्झाम पॅटर्न आणि टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस करा। हार्ड कॉपी आणि फी रिसिप्ट तुमच्यासाठी काचेचे जतन करून ठेवा, ते तुम्हाला खूप महत्त्वासाठी आणि कामासाठी येणार आहे। जे तुमच्या कॉमन मिस्टेक्स होणार आहेत त्या मिस्टेक तुम्हाला टाळायच्या आहेत। चुकीची आणि पर्सनल जे अकॅडमिक डिटेल आहे ती चुकीची भरू नये। एक्झाम सेंटर चुकीचे निवडू नये। फी वेळेवर न भरणे आणि हार्ड कॉपी जतन न करणे, या मिस्टेक्स तुम्ही काय करायच्या आहेत? टाळायच्या आहेत। या मिस्टेक तुम्ही करू नये यासाठी तुम्हाला माहिती देत। तर मित्रांनो, ही होती जेईई मेन्स 2026ची रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती। रजिस्ट्रेशन प्रक्रिया, एलिजिबिलिटी, शिफ्ट, काउन्सिलिंग आणि तयारी टिप्स आपण पाहिल्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्स याबाबत जे असणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आणि